आगामी महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. त्यातच आता 28 ऑक्टोबर रोजी विजयसिंग गायकवाड भाजपमध्ये सामील होतील. विजयसिंग गायकवाड यांनी आतापर्यंत समाजसेवेचं काम केलंय, मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. 28 ऑक्टोबरला प्रभातदेवीपासून भाजप कार्यालयापर्यंत शेकडो वाहनांचा मोर्चा काढून ते त्यांची ताकद दाखवतील. शक्ती प्रदर्शनानंतर शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होतील. विजयसिंग गायकवाड यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे शिवडी वडाळ्यातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला सुद्धा याचा फायदा होईल असं दिसून येत आहे. या भाजप प्रवेशावर त्यांचं काय म्हणणं आहे ते या व्हिडिओमधून जाणून घेऊ. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या संख्येने आमचे युवा मित्र असो किंवा सर्व कार्यकर्ते असो, वडाळा व शिवडी विधानसभा मतदारसंघात जिथे आमचं कार्य आहे तिथले सर्व मित्रमंडळी आणि आपल्यावर प्रेम करणारा वर्ग जो आहे त्यांना घेऊन आम्ही शक्ती प्रदर्शन नाही पण प्रेम करणारे लोक आपल्या सोबत येणार आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतो. नक्कीच 28 तारखेला साधारणपणे एक 10:30 दरम्यान आम्ही आमच्या सर्व ताफ्यासह बाईक्स असो किंवा आम्ही साधारणपणे एक 100-150 गाड्यांचंच नियोजन केलेलं, कारण आपल्यामुळं सामान्य मुंबईकरांची कुठेही गैरसोय होता कामा नये. आपण राहतो लोअर परेल, शिवडी, वडाळा ह्या भागात जिथे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात समस्या आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची समस्या होऊन लोकांना त्या प्रकारचा त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कमीत कमी गाड्यांचं नियोजन केलेलं. पण आता जसजसं हे लोकांना कळायला लागलं की बाबा आपण डॉक्टर साहेब आमचे प्रवेश करतायत, डॉक्टर साहेब राजकारणात जात आहेत, डॉक्टर साहेब राजकारणात सक्रिय होत आहेत, हा मेसेज जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मध्ये गेला तेव्हा लोक आपल्याशी जुळत चालत आणि गाड्यांची जी संख्या आहे ती वाढत चालली. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. इथे तुम्ही उदाहरण बघितलं असाल तर सर्वसामान्य पदाधिकाऱ्याला महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात सर्वोच्च स्थानापर्यंत घेऊन जाणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारा त्यांची जी आहे ती मला पटली आणि माझंही काम हिंदुत्वासाठी आहे आणि हिंदुत्ववादी विचारधारेला अविस्मरून ते आहेत. त्यामुळं आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो, अमित भाई शाह असो, सन्माननीय JPG नड्डा असो, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या कामाला प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतला. लक्षात घ्या, समाजसेवा करत असताना आता थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्याच्यानंतर समाजसेवा नोकरीमध्ये असतानाच मी समाजसेवा करत काही बंधनं यायचे. त्या बंधनांना एक बेस मिळावा आणि एक बॅकग्राऊंड मिळावं त्याच्यासाठी मी हा मोठा निर्णय घेतला. एक लक्षात घ्या, मी खूप मोठा त्याग करून राजकारणात सक्रिय होतोय. म्हणजे कसं, माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन मी राजकारणात येतोय. त्यामुळं निश्चित रूपानं सर्वसामान्य लोकांसाठी अधिक बळानं काम करता येईल आणि ऊर्जा मिळेल. धन्यवाद.